नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. UGC नेट 2024चे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी UGCची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. UGC नेट 2024 या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन आली आहे बघा, ऑनलाईन पोर्टल फॉर सबमिशन, आणि वरती तुम्हाला वेबसाईट देण्यात आली आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता ॲडमिशनसाठी तुम्हाला या ठिकाणी पब्लिक नोटीस आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 20 एप्रिल 2024 पासून तर 10 मे 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी खाली तुम्हाला वेबसाईट देण्यात आलेली आहे. पेमेंट दिलं आहे कॅटेगरीमधून. तुम्ही जर का SC ST PWD असाल त्यामधून, जनरल OBC अशा प्रकारे सर्व कॅटेगरीमधून पेमेंट दिलं आहे आणि 16 जूनला तुमची एक्झाम होईल. खाली आल्यानंतर इथे बघा UGC नेट जून 2024 रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करा. आपण आता नवीनच फॉर्म भरतो म्हणून आपल्याकडे ॲप्लिकेशन नंबर नाही, तर न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हिअर यावरती मला क्लिक करा. या ठिकाणी इन्फॉर्मेशन बुलेटिन येईल, एकदा व्यवस्थित वाचून घ्या सर्व इन्फॉर्मेशन. खाली या डिक्लेरेशनला टिक करून क्लिक टू प्रोसीड यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता आपलं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. रजिस्ट्रेशन तुम्ही आधारद्वारे करू शकता. आधार कार्ड, तुमच्या आधार कार्डवर एक OTP येईल त्यावरून करू शकता, किंवा तुम्ही डिजिलॉकर अकाउंटवरून करू शकता. तुमच्याकडे डिजिलॉकर नसेल तर तुम्ही ABC ID वरून, अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट त्यावरून लॉग इन करू शकता. पासपोर्टवरून, पॅन कार्डवरून, या पद्धतीने खूप सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले. मी आधार कार्डवर क्लिक करतो, आधार नंबर टाकतो आणि जनरेट OTP ऑप्शनवरती क्लिक करतो. आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुमच्या आधारवरील नाव वगैरे, तुमची डेट ऑफ बर्थ, या पद्धतीने तुमची इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. व्यवस्थित एकदा चेकआउट करून घ्या आणि डायरेक्ट खाली स्क्रोल डाऊन करा. आता तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची. फादर नेममध्ये तुमच्या वडिलांचं नाव, मदर्स नेममध्ये तुमच्या आईचं नाव, नंतर का ऑटोमॅटिकली तुमची डेट ऑफ बर्थ खाली दाखवलं जाईल, दिनांक, महिना आणि वर्ष. नंतर ईमेल ID टाका. कन्फर्म ईमेल IDमध्ये परत तुमचं ईमेल ID टाकायची. जेंडर मेल फिमेल काही जे असेल ते टाका. खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर सोडून द्या. नॅशनॅलिटी या ठिकाणी तुम्हाला इंडियन सिलेक्ट करायची. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरा आणि खाली स्क्रोल डाऊन करा. नंतर आयडेंटिटी टाईप तुम्ही इथे पॅन कार्ड देऊ शकता, पासपोर्ट, रेशन कार्ड कोणतंही या ठिकाणी तुम्ही देऊ शकता, किंवा एनी अदर गव्हर्मेंट प्रूफसुद्धा देऊ शकता. तर मी ते पॅन कार्ड देतो आणि आयडेंटिफिकेशन नंबरमध्ये पॅन कार्डचा नंबर तुमचा व्यवस्थित टाकायचा. तर या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाकून घ्या. खाली प्रेझेंट ॲड्रेस द्यायचा आहे, सध्या राहत असलेला पत्ता, तुमचं गाव, पोस्ट कुठले, तुम्ही जिल्हा, या पद्धतीने टाकायचं. तुमची कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि खाली पिनकोड टाकायचं. तोच ॲड्रेस परत खाली सेम ॲड्रेस असेल तर याला टिक करा. ऑटोमॅटिकली परमनंट ॲड्रेसमध्ये कॉपी होऊन जाईल. जर तुम्ही परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तो सुद्धा टाकू शकता. आपला सेम आहे म्हणून मी त्याला या ठिकाणी टिक करून घेतो. चूज पासवर्डमध्ये पासवर्ड तुमचा @123 या फॉर्मॅटमध्ये असायला हवा. परत कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाका. सिक्युरिटी क्वेश्चन तुमचा फर्स्ट स्कूल नेम किंवा बर्थ सिटी, तुमचं जन्माचं गाव कोणतं आहे ते कोणताही एक ऑप्शन चूज करा आणि त्यावरून खाली ॲन्सर द्यायचं आहे, जे तुम्हाला पासवर्ड रिसेट करायला मदत करेल. आणि खाली हा कॅप्चा कोड दिला, व्यवस्थित कॅप्चा कोड टाकून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी मी सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो आणि आता सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर आता बघू शकता तुम्ही भरलेली सर्व A to Z माहिती आलेली आहे. खाली आल्यानंतर खाली कॅन्डिडेट नेम चेक करायचं आहे, बरोबर असेल तर बॉक्सला टिक करा. फादर नेम, मदर नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या पद्धतीने व्यवस्थित बघायचं. खाली डिक्लेरेशनला ॲग्री करायचे.
बरोबर असेल तर सबमिट अँड सेंड OTPवरती क्लिक करा. जर अजूनही काही यामध्ये चूक झाली असेल तर तुम्ही एडिट करू शकता. तर बरोबर आहे म्हणून मी येस करतो. तुमच्या ईमेलवरती OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि सिक्युरिटी कोड दिला, हा सिक्युरिटी कोड या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं. तर या पद्धतीने बघू शकता मी व्हेरीफाय करतो. तुमच्या ईमेलवरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी सेंड केलेला असेल तर ओके करा. तुमच्या ईमेलमध्ये इनबॉक्समध्ये चेक करायचं किंवा स्पॅममध्ये चेक करायचं. तो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाका. पासवर्ड टाका. सिक्युरिटी पिन दिला, हा सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाकून लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट या ठिकाणी लॉग इन होईल. तर बघू शकता अशा पद्धतीने तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं आहे. ॲप्लिकेशन नंबर दिसेल, वरती बघू शकता रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीज पेमेंट. कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आपला आता ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेला आहे. बघू शकता तुमचं जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस वगैरे पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवले जाईल, तुम्ही जी भरलेली आहे ती. त्याला खाली स्क्रोल डाऊन करा. हा कॅप्चा कोड दिला आहे, कॅप्चा कोड दाखवायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली एक कन्सर्टला टिक करायचं, आय ॲग्री म्हणून या कन्सर्टला टिक करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. या ठिकाणी बघू शकता आता नेक्स्ट स्टेप आलेली आहे. तुमची या ठिकाणी कॅटेगरी निवडून घ्यायची. जनरल, SC ST OBC काय जे असेल ते कॅटेगरी निवडून घ्या. तर मी OBC निवडून घेतो. नंतर विचारलं आहे बघा, आर यू विलिंग टू ॲप्लाय फॉर NF OBC. जर NF OBCमधून ॲप्लाय करायचं असेल तर येस करा, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. तर आपल्याला नाही करायचं म्हणून मी या ठिकाणी डायरेक्टली नो करतो. नंतर पॅन कार्डचं या ठिकाणी तुमचा ऑप्शन दाखवला जाईल. आयडेंटिटी नंबर येईल पॅन कार्डचा. स्टेट डोमेसाईल आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडायचं आहे. तर आपलं महाराष्ट्र राज्यातील डोमेसाईल आहे. नंतर खाली बघू शकता या ठिकाणी तुम्ही PWD ॲक्ट 2016नुसार या ठिकाणी पात्र आहात का. आपण नाही आहेत म्हणून मी डायरेक्ट नो करतो. नंतर या ठिकाणी डायबिटीस तुम्हाला आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. नंतर ॲन्युअल इन्कम तुमचं पॅरेंट्सचं उत्पन्नाचं वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं, अप टू 1 लाख आहे की त्यापेक्षा जास्त आहे ते टाकायचं. तर अप टू 1 लाख आहे आपलं. हा कॅप्चा कोड या ठिकाणी आलेला आहे, तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि या कन्सर्टला ॲग्रीवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मेशन भरत घ्यायची. नंतर आय वॉन्ट टू अप्लाय UGC नेट जून 2024 ऑन द बेसिस. कशाच्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू इच्छिता, तर 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे की मास्टर डिग्री. तर आपला 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे, तो ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर पास स्टेटस पास आहे की ॲपियर आहे ते द्यायचं. तर आपण पास आहोत. पासिंग इयर केव्हा तुम्ही पास झाला आहात तर ते पासिंग इयर या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामचं नाव टाकायचं. तुमचं काय आहे, BTech की काय आहे ते टाकायचं. तर आपलं या ठिकाणी BTech आहे म्हणून मी BTech टाकून घेतो. नंतर खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर्म हा ऑप्शन दिसतो तुम्हाला. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि या ठिकाणी इंडिया करायचं. जर आपण इंडियाच्या बाहेर शिकला असाल तरच आउटसाईड ऑफ इंडिया करायचं. तर आपण इंडियामध्येच झालेलो आहे. नंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट आपलं महाराष्ट्र राहील आणि खाली युनिव्हर्सिटी निवडायची, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही तुमचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स हा पूर्ण केलेला आहे ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित निवडून घ्या. रिझल्ट मोड पर्सेंटेज की CGPA ते निवडायचं. तर आपलं पर्सेंटेज आहे. टोटल मार्क्स किती पडले होते तुम्हाला ते टाकायचं आहे. ऑप्टेन मार्कमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले टोटलपैकी ते टाकायचे. समजा तुम्हाला 1000पैकी 500 पडलेत तर टोटल तुमचे 1000 झाले आणि ऑप्टेन 500 तुम्हाला पडलेले आहेत. खाली कॅप्चा कोड आलेला आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे. पर्सेंटेज ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येतील. खाली एक कन्सर्ट आलेला आहे बघा, ॲग्री या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर समोर आय ॲग्री अँड सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर PhD डिटेल्स द्यायच्यात. फेदर द ॲडमिट इन PhD. जर तुम्ही PhDला ॲडमिशन घेतलं असेल तर येस करा, अन्यथा नो करा. नंतर चालू आहे की तुम्ही पास आहात ते द्यायचं आहे. समजा तुमची चालू असेल तर कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहे, ॲडमिशन तुम्ही केव्हा घेतलं या फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे. नसेल तर या ठिकाणी ॲडमिटेड इन नो करायचं आहे. नंतर डायरेक्ट खाली या. तुम्हाला एक स्पेशलायझेशन इफ एनी हा ऑप्शनल आहे, त्याला सोडून द्या. नंतर फेदर आर यू एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. कॅप्चा कोड दिला आहे, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मी कॅप्चा कोड या ठिकाणी टाकतो आणि आय ॲग्रीवरती
क्लिक करतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. अशा पद्धतीनं तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करत घ्यायचे. खाली नंतर बघू शकता आता तुम्हाला ॲप्लाय फॉर कशासाठी ॲप्लाय करायचं आहे. या ठिकाणी PhD ओनली की JRF तुम्ही कोणतंही सिलेक्ट केला तर ॲटोमॅटिकली या ठिकाणी दोन्हीसुद्धा ऑप्शन टिक होऊन जातील. तर या ठिकाणी आपण PhDला टिक करतो, ॲटोमॅटिकली दोन्ही ऑप्शन येऊन जातील. खाली सब्जेक्ट ऑप्टेन नेट, तुम्ही नेटला कोणता सब्जेक्ट घेऊ इच्छिता तो सब्जेक्ट या ठिकाणी टाकायचा. जिओग्राफी असेल किंवा आणखीन कोणता असेल तुम्हाला जो या ठिकाणी योग्य वाटत असेल तो सब्जेक्ट या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायचा. तर मी या ठिकाणी सब्जेक्ट हा निवडून घेतो. बघा या ठिकाणी सब्जेक्ट निवडा. तुम्ही सर्चसुद्धा करू शकता. पेपर मीडियम हिंदी घ्यायचं की इंग्लिश ते निवडायचं आहे. तर आपल्याला हिंदी घ्यायचं आहे. नंतर चूज फॉर एक्झाम स्टेट, या ठिकाणी 4 राज्य आणि 4 डिस्ट्रिक्ट तुम्हाला एक्झामसाठी निवडायचे आहेत. अशा पद्धतीने मी महाराष्ट्र राज्य फर्स्ट छत्रपती संभाजीनगर निवडतो. परत सेकंड या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं. सेकंड स्टेटची एक्झाम सिटी या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायची. या पद्धतीने परत थर्ड या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायची. थर्ड डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं. या पद्धतीने तुम्हाला 4 स्टेट आणि 4 डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा. बघू शकता या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं. थर्ड चॉईस एक्झाम सिटी कोणती तर ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. नंतर फोर्थ या ठिकाणी तुम्हाला चूज फॉर एक्झाम स्टेट, 4 नंबरचा एक्झाम स्टेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी सिलेक्ट करा. परत 4 नंबरचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. या पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची. फादर एज्युकेशन द्यायचं तुमचं या ठिकाणी. आता तुमचे वडील ग्रॅज्युएट आहेत का किंवा अदर्स आहे की पोस्ट ग्रॅज्युएट आहे किंवा शिकलेलेच नाही इनलिटरेट आहे तर ते तुम्ही सिलेक्ट करा. तर या ठिकाणी इनलिटरेट सिलेक्ट करतो. नंतर मग या ठिकाणी डायरेक्ट ॲग्रिकल्चर कोणता ऑक्युपेशन व्यवसाय ते निवडायचं आहे. तर व्यवसाय ॲग्रिकल्चर निवडतो. परत तुमची आई शिकलेली आहे का ते निवडायचं आहे. परत आईचा या ठिकाणी व्यवसाय निवडायचा आहे कोणता आहे. तर या ठिकाणी ॲग्रिकल्चरचा आहे म्हणून मी ॲग्रिकल्चर निवडतो. कॅप्चा कोड दिला आहे. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर ॲग्री ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं. टिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. या पद्धतीने आता तुमचा फोटो आणि सिग्नेचर आता अपलोड करायचे. JPG फॉर्मॅटमध्ये किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये 10 ते 200 KB दरम्यान तुमचा फोटोग्राफ अपलोड करा. या ठिकाणी फोटोग्राफ अपलोड करून घ्या. सिग्नेचरवरती क्लिक करा. 4 ते 30 KBच्या दरम्यान JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. तर या ठिकाणी बघू शकता फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. सर्व इन्फॉर्मेशन चेकआउट करायची आणि वरती यायचं आहे. वरती आल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करायला विचारतील तर प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर क्लिक केअरवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती OTP जाईल. मोबाईल या ठिकाणी बघून घ्यायचा आहे बरोबर आहे का. कॅप्चा कोड टाकायचा आणि सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. 4 अंकी OTP येईल. तो OTP टाका. खाली कॅप्चा कोड येईल. हा कॅप्चा कोड टाकून व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तर बघू शकता OTP टाकून या ठिकाणी मी व्हेरीफाय करून घेतो. व्हेरीफाय केल्यानंतर OTP व्हेरीफाईड करून घ्यायचं. तर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला आहे. आता कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. तुम्ही दिलेली सर्व A to Z इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली आहे. खाली आता तुम्हाला सबमिट बटन आलेलं आहे. या सबमिट बटनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून तुमच्या फॉर्मचं या ठिकाणी प्रिव्ह्यू पेज चेक करून घ्यायचं. तुमचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, कोर्स, जेंडर, सब्जेक्ट, ईमेल ID, तुमचा जेंडर असेल, डेट ऑफ बर्थ असेल, नंतर फादर नेम, ॲड्रेस, एक्झाम सेंटर या ठिकाणी सर्व बघितल्यानंतर सर्व बरोबर असेल तर बॉक्सला टिक करून फायनल सबमिटवर क्लिक करा. कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. पेमेंट दाखवले जाईल तुमच्या कॅटेगरीनुसार. तर पे नाववरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन हे दाखवले जाईल. तर आपण या ठिकाणी पेमेंट कशा पद्धतीने करायचं बघूया. SBI, ePay, HDFC, कॅनरा बँक कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. तर आपण SBIने करणार आहे. नेट बँकिंगने करू शकता, डेबिट कार्डने, UPIने. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल तर त्याने तुम्ही पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमची रिसिप्ट ही जनरेट होईल. अशा पद्धतीने तुम्ही हा मित्रांनो फॉर्म भरू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचा. जय